पण देव सर्वव्यापी आहे, देव अदृश्य देव आहे, तो निर्मितीचा भाग नाही. ही निर्मिती आपल्यासाठी केल्या, मनुष्यासाठी खाण्याची पिण्याची ऊन पावसाची वाऱ्याची सोय देवाने केलेली आहे. हालेलुया. किती जणांना समजत आहे? हालेलुया. लक्ष देऊन ऐका, कारण देव निर्मितीचा भाग नाही. जेव्हा निर्मितीचा भाग होता, कुमारी मरियमच्या द्वारे तिच्या गर्भामध्ये आला, 9 महिने 9 दिवस राहिला, येशू बनून जगात आला, 33.5 वर्ष सेवा केली, 33.5व्या वर्षी मेला क्रुसावर, पुन्हा मृत्यूला हरवून जिवंत झाला आणि परत स्वर्गात झाला. संपर्काचा निर्मितीचा भाग. किती वर्ष राहिला भूतलावर? फक्त VIP माणूस, मला VIP माणूस, VIP राजा, स्वर्गाचा मालक, स्वर्गाचं सिंहासन सोडून कुमारी मरियमच्या पोटामध्ये येऊन मानव रूप धारण असा आला नाही देव. डायरेक्ट असा बी आला असता, पण माणसामध्ये यावं लागेल तर माणूसच बनून यावं लागेल. मानवाची निर्मिती कोण केली? देवाने निर्मिती केली. मग त्या मानवामध्ये यायचं असं तर त्याला बी माणूस रूप धारण करावं लागेल. रक्त आणि मांसाचंच रूप धारण त्याला बी करावं लागेल. तो वेगळं रूप घेऊन प्याला असता दाखवायला की मी देव आहे म्हणून, पण नाही. रक्त आणि मांसाचं, कारण त्याला आपल्यामध्ये राहायचं